लाडक्या बहिणींनो, तुमचं जर पोस्ट पेमेंट बँकेचं अकाउंट असेल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. आणि लाडक्या बहिणींसाठी मोठी अपडेट या ठिकाणी आलेली आहे. मोठी अपडेट घेऊन मी या ठिकाणी आलेलो आहे. लाडक्या बहिणींना जर पैसे आले नसतील जून जुलैचे, तर त्यांच्या या ठिकाणी आता ऑगस्टमध्ये पैसे आल्यानंतर त्यांना कसे चेक करायचे, त्यांना कोणालाही विचारायची गरज नाहीये. ते स्वतः त्यांच्या मोबाईलच्या माध्यमातून हे पैसे चेक करू शकणार आहात. ज्यांचं ज्यांचं पोस्ट पेमेंट बँकेचं अकाउंट आहे त्यांना सर्वांना या ठिकाणी आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती देणार आहे. तुमचं जर पोस्ट पेमेंट बँकेचं अकाउंट असेल, तुमच्याकडे फोन पे जरी नसेल, तर तुम्ही या ठिकाणी तुमचे पैसे चेक करू शकणार आहात. या ठिकाणी तुम्हाला कसे चेक करायचे, काय करायचे संपूर्ण माहिती देतो. या ठिकाणी पहा, तुमच्या मोबाईलमध्ये यायचं आहे आणि मोबाईलमध्ये आल्यानंतर तुम्हाला जे आहे ते या ठिकाणी तुमच्या प्ले स्टोअरमध्ये जायचं आहे. आता या ठिकाणी आपण प्ले स्टोअरमध्ये आलेलो आहोत आणि प्ले स्टोअरमध्ये आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी जे आहे ते IPPB असं जे आहे ते टाईप करायचं आणि सर्च करायचं आहे. या ठिकाणी पहा, मी जशा प्रकारे केलेलं तशा प्रकारे या ठिकाणी पहा तुमच्या समोर IPP म्हणजेच पोस्ट पेमेंट बँकेचं जे ऍप्लिकेशन आहे ते तुमच्यासमोर अशा प्रकारे येईल. तर तुम्हाला ते काय करायचंय, इन्स्टॉल करून घ्यायचं तुमच्या मोबाईलमध्ये. तर या ठिकाणी पहा, मी पण या ठिकाणी इन्स्टॉल करून घेत आहे. तुम्हाला संपूर्ण A to Z माहिती देणार आहे. तुमचे पैसे कसे चेक करायचे, तुम्ही फ्रीमध्ये ATM पण काढू शकता. त्यामध्ये संपूर्ण जी आहे ती माहिती देणार आहे. या ठिकाणी पहा, या ठिकाणी तुम्हाला हे ऍप्लिकेशन ओपन करायचंय. आता या ठिकाणी ओपन झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं, या ठिकाणी त्यांना परवानगी द्यायची आहे, म्हणजेच परमिशन द्यायची आहे. तर या ठिकाणी परमिशन आपण देऊयात. या ठिकाणी अशा प्रकारे तुम्हाला सर्व तुमची नोटिफिकेशनची परवानगी दिल्यानंतर तुमच्यासमोर आणखीन अशा प्रकारे ऍप्लिकेशन ओपन होईल. आणि या ठिकाणी पहा, तुम्हाला या ठिकाणी जे आहे ते लॉग इन करून घ्यायचं आहे. या ठिकाणी तुम्हाला लॉग इनचे ऑप्शन दिसत आहे. या ठिकाणी तुम्हाला लॉग इन करायचं आहे. तर लॉग इनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला आणखीन परमिशन द्यायची आणि परमिशन दिल्यानंतर या ठिकाणी तुमच्या ज्या सिम कार्डवर तुमचा नंबर लिंक आहे तो लिंकवर क्लिक करायचे आणि या ठिकाणी जे आहे ते जे तुम्हाला या ठिकाणी तुमचं सिम कार्ड निवडून क्लिक करायचे. या ठिकाणी पहा, स्टार्ट यावरती क्लिक करायचे. आणि या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुम्हाला काय करायचे, पुन्हा परमिशन द्यायची. मेसेज येण्यासाठी, बँकेला लिंक होण्यासाठी या ठिकाणी मेसेज आपला जे आहे ते गेलेला आहे, लिंक झालेला आहे. या ठिकाणी तुम्हाला अकाउंट नंबर, तुमचा कस्टमर ID आणि तुमची जन्मतारीख निवडून घ्यायची. तुमचा मोबाईल नंबर या ठिकाणी ऑटोमॅटिक येईल. या ठिकाणी आपण अकाउंट नंबर आणि कस्टमर ID आणि आपली जन्मतारीख आहे जे आहे ते निवडून घेऊयात. आता अकाउंट नंबर आणि मी जे आहे ते कस्टमर ID टाकलेला आहे. आता आपल्याला या ठिकाणी जी जन्मतारीख आहे ते आपल्याला या ठिकाणी निवडायची आहे. तुम्ही जन्मतारीख तुमची बरोबर निवडा, कारण की जन्मतारीख निवडल्यानंतर आपल्याला या ठिकाणी संपूर्ण आपलं अकाउंट जे आहे ते या ठिकाणी बरोबर ओपन होणार आहे. या ठिकाणी अशा प्रकारे पहा, या ठिकाणी पाहू शकतात आपलं या ठिकाणी आपण अकाउंट नंबर, कस्टमर ID हे टाकलेलं आहे. या ठिकाणी पाहू शकतात आणि आपला जन्मतारीख निवडलेली आहे आणि मोबाईल नंबर आपला ऑटोमॅटिक येतो. या ठिकाणी आता संपूर्ण भरलं तर या ठिकाणी काय करायचं, आपल्याला रजिस्टर ह्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. तर या ठिकाणी का रजिस्टर झाल्यानंतर या ठिकाणी पहा, आपल्याला जे आहे ते एमपिन तयार करण्यासाठी सांगत आहेत. तुम्हाला तुमचा जो आवडता एमपिन आहे तो या ठिकाणी टाकायचा आहे. या ठिकाणी एमपिन पहिल्यांदा टाकायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला जे आहे ते एमपिन डबल टाकायचा आहे, री इंटर एमपिन अशा प्रकारे टाकायचा आहे. या ठिकाणी मी एमपिन टाकतो. बरोबर संपूर्ण माहिती पाहत राहा, कारण की संपूर्ण तुम्ही घरी बसल्या तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून हे पैसे चेक करू शकणार आहात. तुमच्याकडे फोन पे, गुगल पे कुठलंही तुमचं ॲप नसेल तर तुम्ही हे तुमच्या मोबाईलमधून करू शकतात. या अशा प्रकारे फक्त तुमचं पोस्ट पेमेंट बँकेचं अकाउंट ओपन झालेलं पाहिजे. ते झाल्यानंतर आपल्याला काय करायचंय, सेट एमपिन वरती क्लिक करायचंय. या ठिकाणी पहा, सेट एमपिन वरती. आता सेट एमपिन वरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला काय प्रश्न विचारलेले आहेत या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात. या ठिकाणी काय प्रश्न विचारले आहेत पहा, जे आहे ते तुम्ही अशा प्रकारे तुमच्या स्क्रीनवरती पाहू शकतात की तुमची शाळा कोणती होती, तुमच्यानंतर फेवरेट फ्रेंड हे कोणते होते, नंतर त्यानंतर जे आहे ते तुमचं फेवरेट टीचर, अशा प्रकारे तुमचे या ठिकाणी प्रश्न असणार आहेत. हे प्रश्न तुम्हाला नसले द्यायची तर तुम्ही या ठिकाणी आणखी एक पर्याय आहे तुमच्यासाठी, जो आहे तो स्किप अँड प्रोसेड यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर आपण स्किप अँड प्रोसेड वरती क्लिक करूया. या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे. या ठिकाणी क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्यासमोर एक OTP आणि OTP व्हेरीफाय होणार आहे. अशा प्रकारे आपलं जे आहे ते रजिस्टर होणार आहे आपलं अकाउंट पोस्ट पेमेंट बँक. या ठिकाणी पहा, आपलं जे आहे ते अकाउंट जे आहे ते रजिस्ट्रेशन झालेलं आहे. या ठिकाणी जे आहे ते आपल्याला लॉग इन यावरती क्लिक करायचे. लॉग इन वरती क्लिक केल्यानंतर आपण या ठिकाणी पहा, जो या ठिकाणी एमपिन तयार केलता या ठिकाणी पाहू शकता, जो आपण एमपिन तयार केलता तो एमपिन या ठिकाणी टाकायचा आहे एकदा. या ठिकाणी आपण अगोदर जो एमपिन तयार केलेला होता तोच एमपिन या ठिकाणी आपल्याला एंटर करायचा आहे, म्हणजेच टाकायचा आहे. आता एंटर केल्यानंतर आपल्यासमोर असं आपलं जे आहे ते आपलं अकाउंट असणार आहे पोस्ट पेमेंट बँकेमधलं, ते आपल्यासमोर ओपन होईल. या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात. आता ह्यामध्ये तुम्ही कोणकोणती फॅसिलिटी पाहू शकतात की तुमचं तुम्हाला हप्ता पडलाय का नाही, तुमच्या अकाउंटमध्ये किती पैसे आहेत, तुमचं स्टेटमेंट हे संपूर्ण जे आहे ते या ठिकाणी पाहता येणार आहे. या ठिकाणी पहा, आपल्या अकाउंटमध्ये किती पैसे आहेत ते आपण या ठिकाणी पाहू शकतो. या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी साईटला दिलेला ऑप्शन दिलेला आहे त्यावरती क्लिक करायचे आणि तुम्ही तुमचे अकाउंटमधले पैसे चेक करू शकतात. त्यानंतर तुम्ही मिनी स्टेटमेंट सुद्धा चेक करू शकतात. या ठिकाणी तुम्हाला
मिनी स्टेटमेंट वरती क्लिक करून तुम्ही तुमचं मिनी स्टेटमेंट म्हणजे तुम्हाला पैसे तुम्ही कुणाला पाठवलेले आहेत, किती तारखेला पाठवलेले आहेत, किती रुपये पाठवलेले आहेत किंवा तुमचे पैसे किती रुपये पडलेत, तुमच्या अकाउंटला कधी हप्ता पडलेला होता शेवटचा, कधी पडलाय, हे नंतर त्यामधले पैसे कधी कट झालेत, तुम्ही कुणाला पाठवलेत किंवा कुणाचे आलेत हे पण तुम्ही पाहू शकता. अशा प्रकारे या ठिकाणी पहा. तर या ठिकाणी तुम्हाला भरपूर माहिती भेटणार आहे जे आहे ते पोस्ट पेमेंट बँकेमधली. त्यानंतर पहा या ठिकाणी जे आहे तुम्हाला जर कुठं स्कॅन करून पैसे टाकायचे असतील तर तुम्हाला या ठिकाणी ऑप्शन दिलेला आहे. या ठिकाणी जे आहे ते परमिशन द्या. परमिशन दिल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुम्ही तुमच्याकडं जर स्कॅन करून तुम्हाला पैसे टाकायचे असेल तर स्कॅन करून पण टाकता येतात. आणि जर तुमच्या गॅलरीमध्ये कोणाचा स्कॅनर असेल तर त्यांना स्कॅन करून तुम्ही त्यांना पण फोटो पेमेंट आपलं पैसे पाठवू शकतात. तर अशा प्रकारे त्यानंतर तुम्हाला आणखी माहिती या ठिकाणी भरपूर असणार आहे. या ठिकाणी पहा जे आहे तुमच्याकडे कोणकोणते योजना या ठिकाणी पहा. तुम्ही तुमच्या ह्या अकाउंटमधून तुम्हाला भरपूर ऑप्शन भेटतात. त्यामध्ये जे आहे ते तुम्ही पाहू शकता. पहिल्यांदा जे आहे ते या ठिकाणी तुमचं अंगठा लावून म्हणजेच एपीसी जे तुमचा अंगठा लावून तुम्ही पैसे काढतात ते सुरू आहे का ते पण या ठिकाणी आपल्याला पाहता येते. या ठिकाणी पाहू शकतात. तुमचं जे आहे ते डिसेबल करण्यासाठी पण इनेबल करण्यासाठी सुद्धा या ठिकाणी ऑप्शन दिलेला आहे. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. जे आहे ते अशा प्रकारे तुम्हाला ही माहिती भेटणार आहे. त्यानंतर पहा आपल्याला जे आहे ते या ठिकाणी आपलं संपूर्ण या ठिकाणी अपडेट या ठिकाणी करता येणार आहे. घरी बसून तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून तुम्हाला जर या ठिकाणी एटीएम कार्ड काढायचे असेल एटीएम कार्ड पण तुम्ही या ठिकाणी काढू शकतात. नंतर ते जे आहे ते ब्लॉक पण या ठिकाणी तुमचे एटीएम कार्ड काढू शकतात. तर या ठिकाणी जे आहे तुम्हाला संपूर्ण माहिती तुम्हाला एटीएम कार्ड कसं जनरेट करायचे ते पण आपण व्हिडिओ बनवलेला आहे. तुम्ही तो पाहिला नसेल तर नक्कीच आपल्या चॅनलवरती बनवलेला आहे. त्यानंतर पहा आपल्याला या ठिकाणी आपल्या मोबाईलमधून आपल्या पोस्ट पेमेंट बँके अकाउंटवरून तुम्ही रिचार्ज करू शकतात. त्यानंतर प्रीपेडचं, नंतर डीटीएचचं, लाईट बिल, त्यानंतर गॅस कनेक्शनसाठी, वॉटर बिल आणि क्रेडिट कार्डसाठी पण अपडेट आहे. त्यानंतर जे आहे ते अशा प्रकारे तुम्हाला भरपूर यापासून आणखीन फायदे भेटतातच. तर हे भरपूर फायदे तुम्हाला ह्या अकाउंटवरून तुम्हाला करता येणार आहेत. त्यानंतर पहा तुम्हाला या ठिकाणी साईडला 3 रेषा दिसत आहेत. या 3 रेषेवरती तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्हाला जे आहे ते आणखीन काही माहिती भेटणार आहे. महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी पहा तुम्हाला या ठिकाणी जे आहे ते कोणकोणते ऑप्शन भेटतात जे आहे ते तुम्ही पाहू शकता. तुमचं वरच्या साईडला नाव येईल. त्यानंतर होम, माय प्रोफाईल, चेंज एम पिन, तुमचा एम पिन चेंज करू शकतात. त्यानंतर या ठिकाणी चार्ज आहेत. त्यानंतर या ठिकाणी अशा प्रकारे तुमचं फिंगरप्रिंट, तुमच्या मोबाईलला जर फिंगरप्रिंट असेल ते पण या ठिकाणी इनेबल करू शकता. तुम्ही फिंगरप्रिंटवर तुम्ही तुमचा मोबाईल ऑन ऑफ करू शकतात, तुमचं अकाउंट ऑन ऑफ करू शकतात. त्यानंतर पहा आपण जे आहे ते आपली प्रोफाईल चेक करूयात. तर आपल्या प्रोफाईलमध्ये पण तुम्ही पाहू शकता या ठिकाणी काय काय आहे. तुमचा मोबाईल नंबर आहे, तुमचं ईमेल आयडी आहे, तुमची या ठिकाणी माहिती काय दिलेली आहे ती पण माहिती या ठिकाणी आहे. आणि त्यानंतर तुम्हाला जर या ठिकाणी तुमचा स्कॅनर पण या ठिकाणी भेटणार आहे. तुम्ही हे स्कॅनर कोणाला पाठवून तुम्हाला या ठिकाणी पैसे तुमच्या मित्राकडून घेऊ शकतात. तुम्हाला हे स्कॅनर डाउनलोड करण्यासाठी ऑप्शन या ठिकाणी भेटते. तर या ठिकाणी भरपूर माहिती तुम्हाला या ठिकाणी दिलेली आहे. या ठिकाणी तुम्हाला भरपूर माहिती ह्या व्हिडिओमध्ये भेटली असेल की तुम्हाला पैसे आलेले कळतात, नंतर तुम्ही कोणाला पाठवले असतील ती पण या ठिकाणी समजतात आणि तुम्हाला या ठिकाणी भरपूर फॅसिलिटी या ठिकाणी ह्या अकाउंटमध्ये भेटते. तुम्हाला जर या ठिकाणी याचं अकाउंट ओपन केलं नसेल तर तुम्ही जे आहे तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन पोस्ट पेमेंट बँकेचं अकाउंट तुम्ही ओपन करू शकता. मित्रांनो तुम्हाला जर माहिती आवडली असेल व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील ते आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू